नमस्कार मित्रांनो, आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर आता आपण आहोत घारगाव पासून पिंपळगाव जाणारा जो रस्ता आहे कळमकरवाडी, त्या पुलावर आपण आहोत। खरं तर हा जो पूल आहे खूप तसा पुराणा पूल आहे, जुना आहे आणि स्लॅब टाकून पीसीसी करून हा केलेला पूल आहे। याच्यात तारा गेल्या अनेक वर्षांपासून वर आलेल्या आहेत। या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ओके साहेब यांच्या सुद्धा कानावर गोष्टी अनेक वेळा घातली होती आणि त्यांनी काही अंशी याचं काम केलं। जे गज वर आले होते त्यांनी कट करायचं काम केलं किंवा काही ठिकाणी मुरुम टाकलेलं आहे, ते काम केलं त्यांचं। ते खूप खरं अभिमानास्पद आहे, परंतु आता सुद्धा खूप गज बाहेर आलेले आहेत। आमची सुद्धा गाडी या ठिकाणी आता पंक्चर झालेली आहे, मोठी गाडी आहे, पंक्चर झालेली आहे। आता स्टेपनी काढणं आणि ते काम करणं खरं तर अवजड काम आहे। आम्हाला पुढे जायचं आहे, महत्वाचं काम आहे, परंतु अशा पद्धतीने अनेकांच्या गाड्या या ठिकाणी पंक्चर होत आहेत। माझं नाव प्रवीण मच्छिंद्र देशमुख, पिंपळगाव पिसर राहणार। कंटिन्यू या रोडनी जात असतो। नगरला माझी ड्युटी असते, तर मी कंटिन्यू डेली सकाळ संध्याकाळ जातो। माझं पण तिथे या पुलावर आहे ना, टायर पंक्चर झाला, डायरेक्ट गज उचलला। मग आता आपली काय विनंती आहे, पीडब्ल्यू विभागाने काय केलं पाहिजे? काय पीडब्ल्यू विभागाने याच्यावर आहे ना, किमान कमीत कमी तरी ना डांबराचा तरी वरून पॅच मारून द्यायला, किंवा सिमेंटचे जे खड्डे आहेत ते सिमेंटनी तरी परमनंटली बंद करावे। कारण काय होतं, कारखाना चालू झाला की त्यापुरतं तात्पुरते फक्त ते ऊसासाठी ना मुरुम खडी टाकून चालू काम करतात तात्पुरतं, आणि ट्रॅक्टरनी जाऊन ते पुन्हा ती खडी सगळी उखडून जाते। पाऊस आल्यानंतर पुन्हा हा सगळा रस्ता आहे ना सगळं उखडून जातो पुन्हा, आणि येणाऱ्या सगळ्या 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल सगळ्यांचं खूप मोठं नुकसान होतं टायरचं। आत्ताच 2-4 दिवसापूर्वी पण एक जणाच्या बुलेटमध्ये डायरेक्ट आदळली, तर डायरेक्ट चाक घुसले, तिथे इथं शेजारीच बुलेट लावून तो गेला बिचारा। आता महत्वाचं काम असेल त्याचं तर त्यांनी काय करायचं, काय परत कोणाला तरी फोन करा, बोलून घ्या, गाडी बोलवा, घेऊन जा, परत नीट करून दुरुस्त करा। वेळ जातो। म्हणजे प्रशासनाने केलेलं काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे सगळ्यात। हे काम खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ करणं गरजेचं आहे। आता सध्या पाऊस नाही, त्यामुळं तात्काळ हे गज कट करून त्या ठिकाणी स्लॅब जर ओतला, जर सिमेंट टाकलं तर येणारे जे नागरिक आहेत यांची अडचण दूर होणार आहे। त्यामुळं सर्व नागरिकांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण तात्काळ 7 ते 8 दिवसामध्ये हे जे गज वर आलेले आहे ते दाबणं गरजेचं आहे, कट करणं गरजेचं आहे, आणि त्यावर सिमेंट ओतणं गरजेचं आहे। नक्कीच पीडब्ल्यूडी याकडे लक्ष देईल हीच अपेक्षा। श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर।